नमस्कार, सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण भट्टीसारखे मस्त कुरकुरीत असे न भिजवता न शिजवता असे हे छान असे शेंगदाणे भाजून दाखवणार आहे किंवा भट्टीसारखे जसे कुरकुरीत शेंगदाणे कसे तयार करतात ती तुम्हाला खास पद्धत सांगणार आहे। अवघ्या 10 मिनिटात आपले हे छान खरपूस जसे आपल्याला भट्टीमध्ये किंवा बाहेर पॉकेटमध्ये जसे मिळतात खरपूस शेंगदाणे तसे मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यासाठी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे। पाण्यामध्ये थोडं मिक्स करायचं। आपण अशा पद्धतीने मिक्स करून हे ठेवून द्यायचं आणि शेंगदाणे भाजेपर्यंत मीठ छान विरघळून येईल। तरी तर मी मीठ घेतलेलं आहे, हे मी पूर्वी वापरलेलं मीठ आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मीठ घ्यायचं आणि छान असं 2 मिनिटं गरम करून घ्यायचं। 2-3 मिनिटांनी छान असं आपलं हे मीठ गरम झाल्यावरच आपल्याला ह्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। जे आपल्याला बाहेर भट्टीमध्ये जसे शेंगदाणे आपल्याला भाजून मिळतात त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी अशा पद्धतीने मिठामध्ये भाजून शेंगदाणे बनवू शकता। मस्त खरपूस कुरकुरीत लागतात। तर इथे मी जे शेंगदाणे आहेत ते शिजवले सुद्धा नाही आणि भिजवले सुद्धा नाही। तर ते शिजवत भिजवत बसण्यापेक्षा हे झटपट तुम्ही अशा पद्धतीने शेंगदाणे डायरेक्ट ह्या मिठामध्ये टाकायचं आणि मंद आचेवर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। अजिबात शेंगदाण्यांना मीठ लागत नाही। आपण नंतर टाकणार आहोत मीठ। मिठाचं जे पाणी आहे ते आपण हे सगळे शेंगदाणे भाजल्यावर त्यावर वरतून टाकणार आहोत। जसं भट्टीमध्ये वरतून छान असं पांढरी कोटिंग असते मिठाची तसे आपले हे शेंगदाणे तयार होतात। हे शेंगदाणे थोडे बारीक साईजचे आहेत। तुम्ही थोडंसं जाडसर घ्यायचं। जेव्हाही आपण असे कुरकुरीत भट्टीसारखे शेंगदाणे बनवत असाल तर थोडे जाड शेंगदाणे घ्यायचे किंवा लाल शेंगदाणे सुद्धा असतात। थोडंसं लाल कलर असतो तो पण खूप अप्रतिम आणि छान टेस्ट लागते। तर अशा पद्धतीने मंद आचेवर आपल्याला हे 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। जास्त करपू द्यायचं नाही। तर बघा अशा पद्धतीने आपले थोडे थोडे बघा शेंगदाणे फुलून यायला लागलेले आहेत आणि असे फुटल्यासारखे दिसत आहेत। तर अजून ह्या स्टेजला न काढता आपण 2 मिनिटं अजून याला छान असं भाजून घेणार आहोत। बघा ह्या पद्धतीने आपले हे शेंगदाणे तयार होतात। तर अजून 2-3 मिनिटं मी असंच मंद आचेवर छान मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून जास्त करपणार नाही आणि सगळ्या बाजूने छान आपले शेंगदाणे भाजून निघतील। तर बघा 2-3 मिनिटं अजून मी परतून घेते। तर जास्त काळपट करायचं नाही। तर आपण जे हे शेंगदाणे खाली काढल्यावर सुद्धा कुकिंग प्रोसेस चालूच असते। बघा इतपत मी गोल्डन आपले शेंगदाणे झालेले आहेत। थोडंसं नॉर्मल असा काळपट कलर आलेला आहे तेव्हा मी हे शेंगदाणे काढून घेते। अशा पद्धतीने जाळीचा झाऱ्या किंवा तुम्ही साध्या आपल्या चाळणीने सुद्धा काढू शकता। चहाची जर लोखंडाची चाळण असेल तरी त्याने सुद्धा हे काढू शकता। तर हे बघा मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे। ते आपण मिठाचं जे पाणी मीठ विरघळायसाठी ठेवलं होतं ते ह्यावर टाकायचं। गरम गरम असतानाच टाकायचं। ही प्रोसेस जे शेंगदाणे आपले गरम काढल्या बरोबरच चाळण घ्यायची आणि वरून अशा पद्धतीने पाणी टाकायचं आणि छान असं एकदम 2-3 मिनिटं अशा पद्धतीने वर खाली करत आणि मिक्स करायचं आणि हे चाळणमध्येच करायचं जेणेकरून अशा पद्धतीने छान एकदम असे भट्टीसारखे आपले हे शेंगदाणे होतात। बघा 2-3 मिनिटातच आपल्याला मस्त कोटिंग आल्यासारखं दिसत आहे शेंगदाण्यांना। संपूर्ण शेंगदाण्यांना ह्याच पद्धतीने कोटिंग येते। बारीक शेंगदाणे असल्यामुळे जास्त स्पष्ट तुम्हाला दिसून येत नाही। तर बघा अशा पद्धतीने 2-3 मिनिटं हे आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे। बघा एकदम कुरकुरीत आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत। इझिली याच्यावरचं साल आपल्याला लगेच निघून येतं। तर बघा जे काही ओले आहेत ते पण लगेच सुकतील गरम असल्यामुळे। तर बघा किती मस्त भट्टीसारखे कुरकुरीत आपले हे शेंगदाणे गोल्डन झालेले आहेत। आतून मस्त असा खरपूस रंग आलेला आहे।
तर बघा तुम्ही आवाज ऐकू शकता, किती मस्त कुरकुरीत जसे भट्टीमध्ये भाजले जातात त्या पद्धतीने आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेला आहे। तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा, मस्त लागतात। जसे पॉकेटमध्ये आपण जे शेंगदाणे खातो, बस स्टँडमध्ये जो असे छोटे पॉकेट देतात त्या पद्धतीचे हे शेंगदाणे तयार झालेले आहेत आणि बघा किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत। लगेच हातावर मॅश केल्यावर बघा किती गोल्डन ब्राउन कलर दिसत आहे। ह्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी 10 मिनिटात आपले हे कुरकुरीत शेंगदाणे तयार होतात। लहान मुलांना किंवा मोठ्यांना अशा पद्धतीने छान असे कुरकुरीत शेंगदाणे खायला आवडतात। तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करते सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मस्त असे झटपट होणारे आणि कमी साहित्यात तयार होणारे मी व्हिडिओ अपलोड करत असते। माझ्या चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत, नक्की जाऊन बघा आणि कशा झाल्या कमेंट्स करून नक्की सांगा। असाच नवीन आणि वेगळ्या पद्धतीचा झटपट होणारा पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।